हॅलो एव्हरीवन. आज मी तुम्हाला साबुदाण्यापासून उपवासाची मिसळ कशी बनवतात ते दाखवणार आहे. प्रथम मी भाजलेले शेंगदाणे घेऊन हे मिक्सरला बारीक करून घेते आहे. यातील थोडा शेंगदाण्याचा कूट मी खिचडीसाठी बाजूला काढून ठेवते आणि राहिलेल्या कुटामध्ये खोबरं, मिरची आणि कोथिंबीर घालून त्याची बारीक फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. 2 वाटी भिजवलेला शाबू, अर्धी वाटी तेल, एक चिरलेला बटाटा, मिरची, कढीपत्ता, 1 चमचा जिरे, कोथिंबीर आणि 1 वाटी शेंगदाणा कूट घेतला आहे. आता कढई गरम करून घेऊन त्यात थोडं तेल घालून 1 चमचा जिरे फोडणीला टाकत आहे. त्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता घालून चांगला भाजू द्यावा. आता आपण त्याच्यात चिरलेला बटाटा घालावा. त्यानंतर आपण त्यात 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर घालावी. त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट हा शाबूच्या मध्ये थोडासा मिक्स करून घेऊन तो कूट आणि शाबू एकत्रच कढईत घालावे आणि चांगली परतून घ्यावी. शाबू चांगली परतल्यामुळे ती छान उमलून येते. आता त्याच्यात वरून कोथिंबीर घालावी आणि झाकून ठेवावे. वाफेवर शिजू द्या. या पद्धतीने आपली शाबू खिचडी तयार आहे. आता सांबार बनवण्यासाठी जिरे, हळद, मीठ, कोथिंबीर आणि उकडलेले 2 बटाटे, तेल, शेंगदाण्याची चटणी आणि पाणी घ्यावे. गॅसवर पातेले गरम करून घेऊन त्यात 2 चमचे तेल घालावे आणि जिरे फोडणीला टाकून द्यावे आणि शेंगदाण्याची चटणी टाकावी. आता आपण चांगले परतून घ्यावा. मसाला चांगला भाजून घ्यावा. त्यामुळे सांबारला छान टेस्ट येते आणि मिसळही टेस्टी होते. आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि थोडी कोथिंबीर घालणार आहोत. मसाल्याचा काय सुवास सुटलाय म्हणून सांगू. वाव, मस्त. आता मी यामध्ये उकडलेले बटाटे घालणार. त्याच्यामध्ये बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे ते सांबारमध्ये एकजीव होतं. गरम पाणी घातल्यामुळे सांबार शिजतही छान आणि त्याला चवही सुंदर येते. आता त्याला चांगली उकळी येऊ द्या. साबुदाण्याची खिचडी खाऊन फार कंटाळा येतो. त्यापेक्षा आपण ही उपवासाची मिसळ नक्कीच ट्राय करा. रानासोबतच मोठे अगदी आवडीने फस्त करते असा हा सुंदर मेनू आहे. आता आपण मिसळ बनवूया. मी एका बाउलमध्ये खिचडी काढून घेतली. आणखीन हे रेडीमेड एक बटाट्याचा चिवडाही आणला होता, तोही घातलेला आहे. वरून सांबार घातले आणि खोबरं, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे, केळीचे वेफर्स घालून छान गार्निश करूया. वाव, पाहूनच खायची इच्छा झाली ना. मस्त. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा. बाय.